बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे। विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदेत येऊन चर्चा करावी असं खुलं आव्हान देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये असंही म्हटलं। फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांच्यात खरोखर हिंमत असेल, लोकशाही आणि संविधानावर विश्वास असेल तर त्यांनी संसदेत चर्चा करावी। चर्चेची सर्वात महत्त्वाची जागा संसद आहे। मग चर्चेपासून पळ का काढला? कारण तुमची पोलखोल होईल याची तुम्हाला भीती वाटते। त्यांनी पुढे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सरकारांचा उल्लेख करत कर्नाटक, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये काँग्रेसच्या सत्ताकाळात 8 वेळा पेपर लीक झाले। पंजाबमध्येही आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये पेपर लीकची प्रकरणे घडली। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणं बंद करा असा आरोप केला। मुख्यमंत्री म्हणाले की विरोधकांकडेही काही प्रश्न किंवा सूचना असतील तर त्या संसदेत मांडाव्यात। सरकारला योग्य निर्णय घेण्यासाठी मजबूत करा, मात्र विद्यार्थ्यांचा वापर करून केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका। विद्यार्थ्यांशी तुम्हाला काहीही देणं घेणं नाही, फक्त राजकारण करायचं आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन करत सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात कठोर कारवाई सुरू केली आहे। पेपर लीक करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच नीटची फेरपरीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली असून त्यामुळे पुढील परीक्षांचाही मार्ग मोकळा झाला आहे। ते म्हणाले, पंतप्रधानांवर विश्वास ठेवला पाहिजे। काँग्रेसच्या काळात शिक्षणासाठी केवळ 8,000 कोटी रुपयांचं बजेट होतं। आज ते वाढून 1,39,000 कोटी रुपयांवरती पोहोचलं आहे। एम्स, IIT सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये संधीची दारे खुली झाली आहेत। हे मोदी सरकारच्या धोरणांमुळे शक्य झालं आहे। नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसंच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत। शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय। पुण्यात वंचित बहुजन आघाडीने नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शनिवार वाडा येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला। या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला छत्रपती संभाजीनगरात प्रतिसाद मिळताना दिसतोय। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरात सक्रिय झाले असून व्यापारी आणि नागरिकांना शांततेत बंद पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे। देशभरामध्ये नीटसह स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या प्रकरणांवरून सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केलं जाईल। यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याला शिक्षण व्यवस्थेचा विनाश लपवण्याचा प्रयत्न म्हटला। राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये आरोप केला की देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि तरुणांच्या भविष्याला हानी पोहोचवण्यासाठी पंतप्रधान स्वतः जबाबदार आहेत। राहुल गांधींनी बुधवारी दिल्लीतील इंदिरा भवनमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर सुमारे 40 मिनिटे पत्रकार परिषद घेतली। त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या सादरीकरणात 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या संसद चलो मार्चमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ दाखवले होते। राहुल म्हणाले की सुरक्षा दलांनी विद्यार्थ्यांना वाईट रीतीने मारहाण केली। असं का केलं गेलं? नीट पेपरफुटीमुळे देशभरातील 7.5 कोटी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या घटनेमुळे प्रभावित झालेले आहेत। नीट प्रकरणात कोणालाही शिक्षा झाली नाही। राहुल यांनी सादरीकरणादरम्यान स्लाइड दाखवली, ज्यात त्यांनी 3 मागण्या ठेवल्या। पहिली, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। दुसरी, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी। तिसरी, पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी।
काँग्रेसने मंगळवारी दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान मोदींच्या अधिकृत निवासस्थानी 7 लोक कल्याण मार्गजवळ धरणे आंदोलन केलं. यात राहुल, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. राहुलने नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि संसदेत या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधान निवासस्थानाजवळ कोणत्याही विरोधी पक्षनेत्याने धरणे आंदोलन केलं असेल असं पहिल्यांदाच घडलं. काँग्रेसने योजना अत्यंत गुप्तपणे आखली होती. खरगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार आणि नेत्यांना बोलवलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दादरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. आंदोलकांना ताब्यात घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनासमोर एका तरुणाने उभे राहत वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक्सवर शेअर करत मुंबईची हिंमत अशी प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी पोलीस वाहनासमोर काही काळ उभी राहिल्याचं दिसत आहे. त्यानंतर आणखी काही आंदोलक तिच्यासोबत आल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतं. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये या घटनेनंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्याबाबत मुंबई पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती किंवा स्वतंत्र निवेदन जारी केलेलं नाही. दादरमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवलं. आपल्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहताच एका तरुणीने थेट पोलीस व्हॅनसमोर उभं राहत वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. ती काही काळ घोषणाबाजी करत व्हॅनसमोर ठामपणे उभी राहिली. त्यावेळी तिच्या समर्थनार्थ इतर काही तरुणही पुढे आले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथं उपस्थित असलेल्या आंदोलकांनी चित्रित केला. हा व्हिडिओ नंतर विविध सोशल मीडिया खात्यावरून शेअर करण्यात आला. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी त्यावर समर्थन, टीका आणि विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली. राज ठाकरे म्हणाले की देशभरात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होतं. मात्र त्याला दडपण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असून त्यांच्यावर लाठीमार करण्यात येत आहे. या कारवाईचे पडसाद आता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रातही उमटत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी भाजपला त्यांच्याच पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून दिली. विरोधी पक्षात असताना भाजपने अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती असं सांगत त्यांनी 26/11 हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांच्या राजीनाम्याचा तसेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांच्या विरोधात आंदोलनाचा उल्लेख केला. एखाद्या खात्यात अपयश आलं तर त्याची जबाबदारी संबंधित मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरुवातीची मागणी केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. मात्र विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर हा प्रश्न आता पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे असं राज ठाकरे म्हणाले. सरकारने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावलं असतं, त्यांच्या समस्या समजून घेतल्या असत्या तर एवढा मोठा संघर्ष उभाच राहिला नसता असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. शेतकरी आंदोलन, मणिपूर आणि आदिवासींच्या प्रश्नांवरही सरकारने संवादाऐवजी दडपशाहीची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाया राज्यभर सुरूच असून आता त्यांच्या कारवाईचा फटका थेट बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयालाही बसला आहे. FDAच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकत तपासणी केली आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन आढळल्यानं कॅन्टीन सील करण्यात आला. या कारवाईमुळे महापालिकेच्या हजारो कर्मचारी आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेली भोजन व्यवस्था तात्पुरती बंद झाली आहे. महापालिकेच्या मुख्यालयातील या कॅन्टीनमध्ये दररोज सुमारे 7 ते 8 हजारांहून अधिक कर्मचारी आणि नागरिक जेवण करतात. त्यामुळे FDAच्या या कारवाईची मुंबईत मोठी चर्चा सुरू झाली आहे. कॅन्टीन बंद झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आज घरून डबा आणण्याची वेळ आली. तुकाराम मुंढे यांनी FDAची सूत्र स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.
लहान हॉटेलांपासून ते मोठ्या आणि प्रसिद्ध खाद्य आस्थापनापर्यंत कोणालाही सूट दिली जात नसल्याचं चित्र दिसतंय. यापूर्वी मुंबईतील प्रसिद्ध के रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालिमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवर स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. FDAने नुकतीच मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील 110 वर्षांहून अधिक जुनी पारशी डेअरी फार्म या प्रतिष्ठित संस्थेवरही कारवाई केली. 1916 स्थापन झालेल्या या ऐतिहासिक डेअरीमध्ये तपासणी दरम्यान स्वच्छतेसंदर्भातील नियमांचं उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर संस्थेचा परवाना निलंबित करण्यात आला. तरुणांना खिशात ड्रग्ज टाकून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देणारा प्रकार काँग्रेसने समोर आणला आहे. त्याचा एक व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी पोस्ट केलाय. मुंबई काँग्रेसनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तरुणांना इकडे पुन्हा आल्यास खिशात ड्रग्ज टाकून आत टाकेन अशी धमकी एक पोलीस अधिकारी देताना दिसतोय. मुलांना धमकी देणारे पोलीस ड्रग्ज सप्लायर आहेत का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. एकीकडे नवी दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणात आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि तरुणांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध होतोय. त्यातच हा नवा प्रकार समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पवन सांगळे असं या पोलिसाचं नाव असून तो सायन पोलीस स्टेशनला ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. तरुणांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची थेट धमकी देणाऱ्या या पवन सांगळेला आता मुंबई पोलिसांनी निलंबित केलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी एका पोलिसाचा तरुणांना धमकी देणारा व्हिडिओ X या सोशल मीडियावरती पोस्ट केलाय. त्या व्हिडिओमध्ये एका गाडीत काही तरुण आणि पोलीस बसलेला दिसतोय. त्यात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होतो. त्यातला पोलीस म्हणतो की इकडे वापस मिळालास तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल. त्याला उत्तर देताना तरुण शपथ बिलकुल नाही असं घाबरून म्हणतो. त्यावर पुन्हा पोलीस मी डायरेक्ट 50-50 ग्रॅमच्या पावडर घालेन खिशात, मग गेलास तुमच्यामुळे आम्हाला त्रास आहे अशी धमकी देतो. दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुवातीला स्वयंस्फूर्तीने उभे राहिले होते. पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्यानं समाजातील प्रत्येक घटक या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत होता. मात्र आता काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून आंदोलनाला राजकीय रंग देण्याचं काम सुरू असल्याचा आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर टीका करत आंदोलनाच्या मूळ उद्देशापासून लक्ष विचलित होत असल्याचा दावा केला. शिरसाट म्हणाले की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आता विविध राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत. व्यासपीठावर जाऊन भाषणं केली जात आहेत आणि आंदोलनाची दिशा आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न बाजूला पडत असून आंदोलनाला राजकीय स्वरूप दिलं जातंय. त्यांनी स्पष्ट केलं की विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय किंवा अत्याचार होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये हा सर्वांचाच दृष्टिकोन असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही असंही शिरसाट म्हणाले. विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार निश्चित काळजी घेईल असं त्यांनी सांगितलं. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आंदोलन करत असल्यानं त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आंदोलनादरम्यान घडलेल्या काही घटनांमुळे आईवडिलांची चिंता वाढली असून ती स्वाभाविक असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.